नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा होय सकळ विद्यांच्या जगरण तेची वंदन श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारी विठ्ठला नाही लगी गेला जन्मवाया करिता भरोवरी दुरावसी भवाची पुरी वहावसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्तवेळी प्राप्तस्थळी चिंतन निरूपणा करता मिळला अभंग सकल कंठपोषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय नवी नवी जगाचा संसार सुखाचा भावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी ज्या महात्म्यांनी केली अशी थोर साधू असणारी जगद्गुरु तुकोबाराय नवी नवी मराठी माणसाच्या मनावरती आधिराज्य गाजवणारी इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ इतकंच काय पाखंड बुद्धिवंतांच्याही बुद्धीला न उलगणारं कोड माझे देहूचे मालक जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा किती 4 जाग्यात ना तुम्ही आजचा दिवस कितवा आहे 3रा दिवस आहे आणि 3च चरणाचा अभंग तुम्हा मला उपदेश करणारा अभंग आजच्या दिवशी चिंतनासाठी निवडलेला आहे विठ्ठल सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र भारत या नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज 3रा दिवस बरोबर ना आमंत्रण कोणाला तरी बरं का जेवणाचं होतं पण ते पाहुणे मंडळी काही या ठिकाणी येऊ शकले नाहीत त्यांच्या जागेवरती बदल्यानं का होईना तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग या ठिकाणी मला आलेला आहे ज्यांच्यामुळं या सेवेचा या ठिकाणी योग प्राप्त झाला त्या आपल्याच गावातील वारकरी संप्रदायामध्ये महाराज ज्यांचं अविरत कार्य आहे दादांचं नाव मला काही लक्षात नाही आहे ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे ब्रह्मांड नायक अतिशय फेमस महाराज आपल्या भागामधील चॅनल आहे मराठवाड्यामध्ये दादांचं नाव काय गणेश महाराज यांच्या वतीनं त्यांचं चॅनल आहे याच्यात नवल नाही बरं का मला या गोष्टीची महाराज अभिमान आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आज वास्तविक सांगायचं झालं तर हे काय कोणाला सुद्धा जमतं का महाराज शूटिंग कोणाला सुद्धा जमते का म्हणजे त्यांनी मला इथे त्या ठिकाणी आमंत्रित केले म्हणून मी त्यांचा नाम उल्लेख करत नाही हा तुमचा गैरसमज आहे बरं का सोपं आहे महाराज या ज्या क्षेत्रात त्या क्षेत्रातलीच माणसं पाहिजे आणि दादांचं फार मोठं आपल्या जिल्ह्यामध्ये एवढंच काय आपल्या जगभरामध्ये त्यांचं नाव प्रसारित आहे चॅनलच्या माध्यमातून दादासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेष म्हणजे माळकरी आहेत बरं का महाराजच आहेत हा मला समाधानाची बाब आहे मोठेपणा आहे बरं का खरं सांगू तुम्हाला आम्ही महाराष्ट्रभर फिरतो गड्या प्रवास करत असताना
रोजचा आम्हाला मजल दरमजल महाराज प्रवास करावा लागतो. मी मोठेपणा सांगणार नाही नारदाच्या गादीवरती. पण ज्या वेळेस समोरचा माणूस मग हॉटेलवाला असो किंवा कुठलाही असो, त्याच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ दिसली ना, माळ, इतकं समाधान वाटतं ना महाराज म्हणाला. बस वाटतं अरे माझ्या जातीचे मला भेटलेत. हा माळीचा महाराज गळ्यामध्ये माळीची असलेली ताकद आहे. तसेच ज्यांनी गोड गायन केलं, अतिशय ज्यांचा दबंग आवाज आहे आणि ज्यांचं नावसुद्धा फेमस आहे, पण मी त्यांना बघितलं यूट्यूबला, पण त्यांचं नाव लक्षात नाही बरं का. महाराजजी नाव तुमचं? अशोक महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे हनुमान महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आधी करून रामेश्वर महाराज, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्या मुखातून आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रोज करतोय, अशी महाराजजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुमचं गाव महाराज फक्त शेवटचं अक्षर थोडंसं ज आखडले, नाहीतर तुमचं गाव खरंच भारतच आहे. सगळ्या महाराज सगळ्या वृत्तीची लोक तुमच्या गावात आहेत. आणि महाराज लोक म्हटलं तर महाराज चॅलेंजच नाही. यूट्यूबवाले महाराज, कथाकार, कीर्तनकार, ज्ञानेश्वरी वाचक, सर्व महाराजांच्या मुलीचं गावामध्येच दिलं, ते सुद्धा आमच्या ईश्वर महाराज आला. अरे वा म्हटलं. पवित्र ते कुळे पावन तो दे, पवित्र ते कुळे पावन तो दे, पवित्र ते कुळे पावन तो देश, पवित्र ते कुळे पावन तो देश. जट हरिच दास जन्म घेती, जट हरिच दास जन्म कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला जन्म कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास, जेथे वैष्णवाचा वास. जोरदार टाळ्या वाजवा. का माहितीये, 1 मिनिट चाललेलं वर्णन तुमच्या गावाबद्दलचं होतं बरं का. एवढी मोठी महाराज, पुण्यवान लोक तुमच्या गावात आहेत आणि सर्व क्षेत्रातली माणसं महाराज एका ठिकाणी यायला सोपं समजू नका तुम्ही. एकट्याचा नोही खेळ म्हणून मेळ मिळविला किंवा जमविला. या ठिकाणी मी एकटी जर असते ना महाराज, तुम्ही जर समोर ऐकायला नसते. आणि तुमच्या गावची खासियत मला एवढी आवडली. मी मुंबईला आत्ताच कथा करून आले, पण मुंबईला सुद्धा महाराज ते प्रेम भेटलं नाही बरं का, जे तुमच्याकडून तुमच्या ग्रामस्थ वासियांकडून या ठिकाणी मला भेटलं. आणि खरा महाराज याला म्हणतात आदर, याला म्हणतात महाराज प्रेम. कीर्तनकाराच्या, कथाकाराच्या आधी
1 तासापासून 2 तासापासून या ठिकाणी तुम्ही वाट बघतात, याला म्हणायचं खऱ्या अर्थानं मला श्रद्धा. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. तसेच ज्यांनी सुरुवातीची पंचपदी वाजवली असे शंकर महाराज, अतिशय ज्यांचा नम्र स्वभाव आहे महाराज. बघा कुणालाच काहीच येत नाही, आम्ही सुद्धा त्याच्यातूनच महाराज मोठे झालोय. महाराजजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे गुरुबंधू शंकर महाराज पांचाळ. तसेच ज्यांच्यामुळं मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरू शकते, माझे पती परमेश्वर मृदंगाचार्य मृदंग महामेरू विठ्ठल महाराज शिंदे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून महाराज ज्येष्ठ श्रेष्ठ विद्वान कीर्तनकार गायनाचार्य मंडळी आपल्या या ठिकाणी आहेत. पण क्षमस्व मागते आणि वेळ होतोय कीर्तनाला, म्हणून सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन करते. आणि विशेष धन्यवाद एकदा आमच्या साऊंड सिस्टीमवाल्या दादांना. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गावातली सिस्टीम आहे का? अरे वा, गावच तुमचा भारत म्हटल्यावर महाराज तिथं काय होऊ नये. सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. सर्वांच्या चरणावरती विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठला रे विठ्ठल. सेवेकरताना म्हटलं अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आवाज थोडासा दबतोय. या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हा आम्हाला महाराज हिताचा उपदेश करतात. सज्जन हो, पहिला दिवस म्हटलं सप्ताहाचा की नामपर चिंतनाचा अभंग असावा, म्हणजे भगवंताच्या नामाचा महिमा सांगणारा अभंग असावा. दुसऱ्या दिवशी कीर्तनाच्या भक्ती ज्ञान वैराग्य सांगणारे अभंग असावे. पण आजच्या तिसऱ्या दिवसाकरिता उपदेश परच अभंग असावा लागतो. असा वारकरी संप्रदायाचा कलकित दंड आहे महाराज, की ज्याला कुठं शास्त्र आधार नाही बरं का, की हाच अभंग निवडावा, पण अभंग मात्र उपदेशपर असावा. या अभंगामध्ये तुकोबराय तुम्हा आम्हाला महाराज उपदेश करतायत. काय म्हणतात तुकोबराय? माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना? हो येतोय. येतोय ना महिला मंडळ? हो नाही काहीतरी बोला बरं का. आणि आज मला पुरुषांपेक्षा संख्या जरा आमचीच जास्त दिसते का? आरक्षण आहे म्हणून? मुळीच नाही, पक्षच त्यांचा महाराज या ठिकाणी उभा आहे आज. आणि विशेष म्हणजे आम्ही लाडक्या पण आहेत. वा 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 वा. काय चाललं होतं आपलं? कीर्तन. अगदी बरोबर बरं का. आणि खरं सांगू तुम्हाला, तुमच्यापेक्षा संख्या जास्त महाराज कमी असेल, तुमची कमी जास्त असेल तरी हरकत नाही. पण कीर्तनामध्ये असं सांगितलं महाराज, तरुण मंडळी या ठिकाणी जास्त वळली पाहिजे. आणि तुमच्या गावामध्ये तरुणांचा जास्त प्रतिसाद दिसतोय. बालगोपाळ या ठिकाणी दिसत आहेत. कारण तरणा भाग्यवंत हे नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हे नटे हरी कीर्तनात कीर्तनात कीर्तनात. हे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. बिचारे महाराज झोप येऊ नये म्हणून सूर्यफूल बरोबर घेऊन आलेत बरं का आमची बालगोपाळ मंडळी. असो काही का असो ना, पण आले महाराजाला किंमत आहे. सर्वांगाचे कान करून जर माझ्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर निश्चित कीर्तन कळेल बरं का. या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, बाबांनो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. मी तुम्हाला सांगतोय, पण महाराज शास्त्र असं सांगतं, विचारलं तरच सांगावं. काय? विचारलं तरच सांगावं, नाही विचारलं तर सांगू नये. आणि महाराज तुम्ही सांगतो म्हणताय, हे कसं काय? बरं, सांगण्याच्या आधी शास्त्र असं म्हणतं, अधिकार असावा लागतो माणसाचा. काय अधिकार आहे तुमचा? अधिकार, अधिकार म्हणजे काय माहिती तुम्हाला? अधिकार या शब्दाची व्याख्या आहे महाराज, आधी आपण करावं
आणि नंतर इतरांना सांगावं, सरळ सोप्या भाषेत याला म्हणतात अधिकार. महाराज, तुम्ही म्हणताय सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, तुम्ही आम्हाला विठ्ठलाला भजायला सांगताय, पण तुम्ही कधीतरी देवाचं भजन केलंय का हो? महाराज म्हटली, एक दिवस नाही, गावात सप्ताही तोपर्यंत नाही, महिनाभर नाही भजन केलं मी. मग एक जन्म काय एक जन्म, मागे बहुत जन्मी हेची करीत आलो आम्ही. देवाचे जे जे काही मागे अवतार झालेत ना, त्यांच्या बरोबर आम्ही भक्ती केली, साधना केली. जेवढे काही देवाचे अवतार झाले महाराज, सत्ययुगातला अवतार भगवान विष्णूंचा, नरसिंह अवतार घेतला महाराज भगवंताने. कुणासाठी हो? प्रल्हादासाठी अवतार घेतला महाराज. त्याच्यामध्ये सुद्धा महाराज बाप देवाचा पक्का वैरी असताना सुद्धा 11 जीवघेणी प्रयोग झाले हो माझ्या भक्त प्रल्हादावरती. काय किती कोळ गोंडस महाराज वय होतं माझ्या भक्त प्रल्हादाचं, तरी सुद्धा देवाची भक्ती सोडली नाही महाराज. सत्ययुगातली भक्ती. लागलं युग महाराज त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये महाराज तुकोबरायांचा अवतार अंगदाचा. प्रभू रामचंद्राने अंगदाच्या वडिलांना त्याच्या डोळ्यासमोर मारलं. कुणाला? अंगदाच्या वडिलांचं नाव काय आहे? वाली. डोळ्यासमोर मारल्याच्या नंतर महाराज डोळ्यातून अश्रू सुद्धा गळत नाहीत, अंगदीच्या अश्रू सुद्धा. प्रभू रामचंद्रजींना दया आली, जवळ आली अंगदा. का रे, तुझ्या डोळ्यासमोर मी तुझ्या वडिलांना मारले, तुझं काही मत नाही का? काय म्हणताय? तुझं काही मत नाही का? काय म्हणतात माहिती प्रभू रामचंद्रजींना अंगदजी? देवा, त्यांच्या कर्माची शिक्षा त्यांना देवा भेटली. आणि सांगू देवा तुम्हाला, माझ्या वडिलांनी जीवनामध्ये बरंच पाप केलं असेल, पण लाखात एक गोष्ट बोलीन देवा तुमच्या समोर मी. एवढा मोठा पापी असणारा, दुराचारी असणारे माझे वडील शेवटच्या क्षणाला तुमच्या हाताने मरण येणं, याच्यापेक्षा मोठं माझ्या वडिलांचं सौभाग्य केवढं असेल. याला म्हणतात महाराज भक्ती. लागलं हो युग, द्वापार युग. द्वापार युगामध्ये महाराज तुकोबरायांचा अवतार. कोणाचा? उद्धवजींचा. कोणाचा? उद्धवजींचा. शोकांतिकेची बाव वाटेल महाराज आपल्याला. एवढी मोठी देवाची सोन्याची द्वारिका होती. कशाची? सोन्याची द्वारिका होती, सोन्याची. आपली इटीचीच आहेत, मातीच्या पडा का, मातीच्या. तरी सुद्धा केवढा अहंकार आहे महाराज आपल्याला, केवढा अहंकार आहे. अरे देवाची द्वारिका बुडली, मग तुमची आमची बुडणार नाही, पण निश्चित पडेल तरी ना, हे निश्चित आहे महाराज. सोबत काहीच न्यायचं नाही, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. अरे देवाने एक सुद्धा पाणी पाजायला सुद्धा महाराज जिवंत ठेवला नाही. अख्खी द्वारिका महाराज समुद्रामध्ये बुडाली, पाण्यामध्ये बुडून गेली. पण महाराज एकच माणूस शिल्लक आहे. कोण? उद्धवजी. का शिल्लक आहेत माहिती? भगवंताच्या महाराज पादुका घेऊन महाराज बद्रिका आश्रमाला गेले होते. आता लागले युग कोणतं? मला इकडून नाही, मुलांकडून अपेक्षित उत्तर आहे बघा. सध्या ज्या युगामध्ये आपण वावरतोय, जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी एकदा ऐका ना. तुमचा तर महाराज कान चांगला परिपक्व आहेच, पण लेकरांना सुद्धा संस्कार कसे लावायचे हे मृत्यूवंत महाराज उदाहरण म्हणजे तुमच्या गावातले बरं का. त्यांनी महाराज लॉलीपॉप खाऊ द्या, चॉकलेट खाऊ द्या, काही खाऊ द्या, झोपून का कीर्तन ऐकू द्या ना, पण त्यांना कीर्तनात आणा. कारण मी त्याच्यातूनच घडले बरं का आजी. माझी आजी मला कीर्तनासाठी महाराज 1-2 वर्षाची असेल मी, तेव्हापासून मी आजीच्या मागे असायची. आणि कीर्तन जर कंटाळा आला ना, मग आजी मला ती बडीशोपची पुडी घ्यायची, चॉकलेट घ्यायची, आणि मी कीर्तनात सारखी विचारायची, माय कधी संपत का कीर्तन? आजी म्हणायचं इतकं राहिले, इतकं राहिले, 1 कांड राहिले, 2 कांड राहिले. असं करत करत महाराज ती आवड भक्तीचा रस माझ्या अंतकरणात घुसला. आणि जेव्हा चांगलं कळायला लागलं ना,
माझ्या मनातील विचार होते, मी नारदाच्या गादीवरती खोटं बोलणार नाही रे. अत्यंत सामान्य कुटुंबातून मी वर आली बघा. माझे महाराज उद्गार होते, बस गावामध्ये जे काही कीर्तनकार येत आहेत ना, असंच मला कीर्तनकार व्हायचं, कथाकार व्हायचं. आणि भगवंताच्या कृपेने आज माझं स्वप्न महाराज पूर्ण झालं. म्हणून लेकरांना महाराज सोबत घेऊन येत चला. का नाहीचं माहिती लेकरांना सोबत? लेकरं ही तुमच्या अनुकरणी असतात बघा. आता तर तुमची लेकरं मोठी आहेत महाराज. 1-2 वर्षाचं लेकर, ज्याला तोतर सुद्धा बोलता येत नाही, बोबडं सुद्धा बोलता येत नाही, ती लेकरू. सर्वांच्या घरामध्ये महाराज मुलं बाळ आहेत. थोडंसं कधीतरी ऑब्झर्वेशन करत जा. आपण महाराज मोबाईलवरती बोलतो, ती लेकरू आपल्याकडे बघतं बरं का. आणि काय करतं, हॅलो हॅलो, हातात फोन नसतो, काही नसतो, नुकतंच हॅलो. का बघतं महाराज तुमच्या पावलाकडं, ती नजरेकडं. लहान लेकरं ही अनुकरणी आहेत. आणि त्याला 2 वर्षाचे म्हणून कळत नाही रे. केव्हापासून कळतं माहिती? उगाच बोलत नाही, पुरावा आहे. ज्या वेळेस महाराज आईच्या गर्भामध्ये 4 महिन्याचा होता ना, तो 4 महिन्याचा, तेव्हापासून त्याला कळतं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. त्यामुळं महाराज गर्भवती असणाऱ्या स्त्रीनं 9 महिने तरी थोडंसं नीट वागलं पाहिजे. नीट त्या डबड्यासमोर जाऊन बसायचं नाही बरं का, टीव्ही जवळ. तर तुमच्याकडचं मला माहिती नाही, पण आमच्याकडच्या बायका, मालक या वर्षाचे जे काही माल आहे ते सगळं आहे का, पूर्ण माल विका, पण घरामध्ये मालिकाच, काय मालिकाच वाजली पाहिजे म्हणे घरात. आल्या का तुम्ही मालिका बघून? नाही ना, अजिबात आल्या असून. विठ्ठल विठ्ठल गर्भवती स्त्रीनं महाराज अजिबात टीव्ही समोर, मोबाईल समोर अजिबात बघू नका. जे लेकरं महाराज झाल्याच्या नंतर जास्त जरा चिडचिडी असतात ना, सरळ सरळ समजून जायचं, हिचं आणि हिच्या सासूचं भांडण झालं असावं चांगलं जोराचं, त्याच्यामुळे एवढं चिडचिड आहे बरं का. सोबत लेकरं घेऊन येत चला. आपला विषय चालला होता महाराज, काय विचारल्याशिवाय सांगू नये. शास्त्र सांगतं महाराज, विचारल्याशिवाय सांगू नये. महाराज आपली भक्तीचं चाललं होतं महाराज. युग चालू होतं द्वापार युग. आणि द्वापार युगात सुद्धा महाराज अनन्य भक्ती केली हो माझ्या उद्धवजींनी. आणि आता लागलं कोणतं युग? बरं तुम्ही कलियुग म्हणताय, आमच्याकडची पोरं 5Gचं युग म्हणतात. काय म्हणतात? 5Gचं युग म्हणतात. चालू झालं महाराज कलियुग. आणि महाराज म्हटले 3 युग जसं मी देवाच्या बरोबर भक्ती केली, तसं 4थ्या युगामध्ये नवनवर आईच्या रूपामध्ये मी देवाबरोबर त्या ठिकाणी उभा होतो. चौयुगाचा नामा, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे, उभी कीर्तनी. युगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकून उभी ती जणी. देवा या उतारामध्ये सांगतो
रे विठ्ठला नाही तरी गेला जन्मगार नाही तरी गेला जन्मगार जोरदार टाळ्या वाजवा एकदा. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. महाराज म्हटले मी तुम्हाला सांगतोय काय करा भजारे विठ्ठला. पण लोक म्हटले महाराज तुम्ही सांगतोय म्हणताय पण तुम्हाला कोणी विचारलं नाही ना, का सांगताय मग तुम्ही? खरं सांगू तुम्हाला महाराज म्हटले मी हिताचं सांगतोय हिताचं. आणि जर कोणी हिताचं जर सांगत असेल ना मग त्याच्या वयावर जाऊ नका, त्याच्या अधिकारावर जाऊ नका, त्याच्या ज्ञानावरती जाऊ नका. हिताचं जर सांगणारा कुणीही असेल ते माणसाने ऐकलं पाहिजे महाराज. अजिबात वयावर जाऊ नका हो. असं म्हणतात मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्यासी. ती मुंगी कोणती? मुंगी केवढी असते पोरांनो? केवढी असते रे? एवढी एवढी एवढीशी मुंगी, बरोबर ना? छोटीशी मुंगी. महाराज म्हटली मुंगी उडाली आकाशी. तिला पंख आहेत का? मग आकाशी कशी काय उडाली असेल वरती? आणि अजून ऐका ना, आकाशी उडून तिने गिळले सूर्यासी. काय अर्थ घ्यायचा रे त्याचा? हे बघा मुंगी बरोबर त्याचं उडणारच नाही महाराज मुंगी. ऐका ना, ती उडणारी मुंगी कोणती सांगितली ना महाराजांनी? मुंगी जरी छोटी त्यातला अर्थ फार महाराज महत्वाचा आहे. मुंगी उडाली आकाशी तिने गिळली सूर्यासी. ती मुंगी कोणती? मुंगी जशी दिसायला बारीक असते ना, बारीक, त्या मुंगीचा दृष्टांत लावला महाराज माझ्या मुक्ताबाई बरोबर. आणि तिने गिळले सूर्याशी. तो सूर्य कोणता माहिती? 1400 वर्षाचा चांगदेव. त्या चांगदेवाला सुद्धा महाराज चरणावरती लोळवलं. हा अधिकार माझ्या मुक्ताबाईंचा आहे. एक वेळचा प्रसंग. चारही भावंडांची महाराज ख्याती ऐकून, कीर्ती ऐकून चांगदेव बाबा महाराज भेटण्यासाठी आले हो आळंदीला. पण अहंकार गेला नव्हता बरं का. कातडी वाद्य वाजत होती, नगाडे ढोल ताशे समोर वाजत होते महाराज. आणि वाघावरती बसून येत होते. वाघावरती. वाघ कळतो का? वाघ वाघ कुणी कुणी बघितला? खरं सांगा, कुठं बघितला? बिबट्या येतो का तुमच्याकडं? अफवा आहे ना? प्रत्यक्ष बघितला? बरं बघितला असावा. हाय हॅलो केलं का? नाही ना? चांगदेव महाराज ज्ञानोबरांना भेटण्याकरता आले. ऐका, हातामध्ये होता नाग आणि बसायला होता वाघ. वाघ कशाला म्हणतात माहिती? आमच्या माता मुलींना पोरांना म्हणतात ना, ताई माझा वाघ बघा ना किती सुंदर बसलाय. लग्नाच्या अगोदर महाराज वाघ काय म्हणतात, पिल्लू काय म्हणतात, पण पिल्लू कुत्र्याचं असतं बरं का. सोनं काय म्हणतात, राजा काय म्हणतात महाराज, ही प्रेमानं दिलेली संबोध नाहीत. यशोदा माता जशी म्हणते ना कन्हैयाला, माझे आछुडे बछुडे छकुडे ग राधे बछुड छकुड आणि रुपड. 4 लेकर आहेत का होई? अजिबात नाही. त्याला प्रेमाने दिलेली ही संबोध नाही. तसं महाराज आया आपल्या पोरांना वाघ म्हणतात. आणि खरं सांगू तुम्हाला, तरुण वर्ग या ठिकाणी बराच आहे. लग्नाच्या अगोदर पोरग व्हायच्या आधी बरं का, बिचारा वाघच असतो. वाघच. बॅनर बघा ना महाराज, वाघाचा वाढदिवस. काय वाघच असतो, खरंच असतो वाघ. लग्न झाल्याच्या नंतर किंचितसा बरं का, थोडासा बदलतो, जास्त काही नाही. दुर्गादेवी फक्त त्या वाघावरती स्वार होती आणि लगाम खेचते महाराज. परवानगी शिवाय पाऊल सुद्धा टाकू शकत नाही तो वाघ. ऐका का, चांगदेव महाराज नागावरती बसले, वाघावरती बसले. हातामध्ये होता नाग आणि बसायला होता वाघ. पण माझे माऊली भिंतीवरती बसून आले.
हे पाहून ज्या चांगदेवाच्या पोटामध्ये पडली आग, तेव्हा महाराज 9 वर्षाच्या मुक्ताबाईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाचा शांत केला राग. आणि मग मुक्ताबाई म्हणतात, चांग्या काही पाहिजे असेल तर माग. वर्षाची आई, किती? 9 वर्षाची आई आणि 1400, काय बोलते मी, 1400 वर्षाचा मुलगा. असं कुठपर्यंत तुम्ही आतापर्यंत कुठं बघितलंय, पाहिलंय, ऐकण्यात आहे? नाही ना महाराज. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये असं घडलं बरं का. म्हणून म्हणतात, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळली सूर्यासी. तो महाराज तेजस्वी 1400 वर्षाचा चांगदेव, त्याला सुद्धा चरणावरती लोळवलं आणि त्याची गुरु झाली. हो गुरु म्हणजे जर मग महाराज सांगत असेल कोणी हिताचं, तर त्याच्या अजिबात वयावरती जाऊ नका, त्याच्या अधिकारावरती जाऊ नका, त्याच्या ज्ञानावरती जाऊ नका. महाराज चांगलं जर सांगत असेल ना, महाराज हिताचं जर सांगत असेल तर निश्चित ऐका. आपल्या बायका सांगतात ना महाराज रात्रीच्या टायमाला नवऱ्याला हिताचं, सांगता की नाही? नाही सांगत का? संध्याकाळी जेवण खाऊन व्हावीत महाराज. आणि सर्व शांतता पसरली. माझ्या येडीचं थोडस तरी ऐका. सारखं म्हण तुमचं वावरात घुसलेलं असतं, राब राब राबता तुमचा भाऊ स्टँडर्ड कपड्यामध्ये कधी कपड्याची इस्त्री मोडू देत नाही, सुटा बुटात नेहमी फिरत असतो. जरी वाटे जरी झाली ना, हिस्से जरी झाले ना, तर 2च होणार आहेत. जास्त तुम्हाला सुईच्या टोक्यावरती बसेल इतकं सुद्धा तुम्हाला जास्त भेटणार नाही. म्हणून माझ्या मिलीचं ऐका आणि कारभारी सांगते तुम्हा वेगळं निघा, वेगळं निघून चौकार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघा, वेगळं निघून चौकार बघा. काय आवडलं बरं? म्हणलेलं आवडलं का ते म्हणलेलं पटलं? नेमका कोणता अर्थ घ्यायचा सांगा ना बरं. म्हणता की नाही इमानदारीच्याने सांगा. हा म्हणतो महाराज. आता यांचं जाऊ द्या हो पुरुष मंडळ. बरं असा जर बायको जर महाराज हिताचा जर उपदेश करत असेल तर तो ऐकून घ्यावा का? तुका म्हणे पतिव्रतंतीची देवावर म्हणा, देवावर सतत चालते. तर आमचं काय खरंय, देवाचं बायको समोर चाललं नाही महाराज. तर आम्ही कोण आहेत म्हणावं. असं जर बायको जर सांगत असेल ना महाराज, तर ऐकलं नाही पाहिजे, वल्या फोकान हाणली पाहिजे महाराज. माझा मुद्दा चाललाय, लोकांना हिताचा उपदेश पटत नाही. तुम्ही आम्ही तर सामान्य लोक आहेत. कुरुक्षेत्रावरती आल्याच्या नंतर महाराज पितामहांना फार आनंद झाला. पितामह म्हटले, देवा माझ्याकरता आलात, मी वाट बघतोय म्हणून तुम्ही आलात? भगवंत म्हटले नाही. धर्मराजा फार खिन्न मना बसलेत, दुःखात आहेत. त्यांना थोडस तुम्ही धर्मज्ञानाचा रस पाजावा, त्यांना थोडीशी न्यायनीती सांगावी, त्यासाठी मी तुमच्याकडे आलोय. ऐका बरं का.
भीष्म पितामह महाराज उपदेश करत होते धर्मराजाला. राजा ऐक, दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागशः स्त्री धर्मान, भगवत धर्मान, समास व्यास योगतः. राजा, दान करणं हा राजाचा परम धर्म आहे. दान करावं. आणि काय हो, या जन्मामध्ये येऊन दानच तर करता येतं आपल्याला. निश्चित महाराज मोठ्या अंतकरणाने दान करावं. सांगू तुम्हाला, आज लोकांची दान करण्याची वृत्ती नाही बरं का. मी तुमच्या गावातलं बघितलं. आमच्या आईसाहेबांनी सांगितलं, आमची अख्खी गल्ली मिळून पूर्ण पंगत करते. याला म्हणायचं मला दान, मोठं अंतकरण. आणि हे कुणाच्या सुद्धा अंतकरणात येत नाही बरं का. ज्ञानदान करावं, अन्नदान करावं. बरेच लोक महाराज जगात श्रीमंत आहेत. काय, बरेच लोक जगतामध्ये महाराज श्रीमंत आहेत, पण दया नाही हो अंतकरणामध्ये. हे भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के भाई, भाई रे सब पैसे के कडाकून टाळायला झालं पाहिजे एकदा. आणि एखादं जर प्रमाण आवडत असेल, एखादं जर वाक्य आवडलं महाराज, तर निश्चित हृदयापासून टाळी वाजली पाहिजे बरं का. वाजवायची असतील तर वाजवा टाळ्या, नाहीतर तुमच्या डोक्यात पडतील बघा आळ्या. लोक महाराज फक्त पैशाला किंमत देणार आहेत बरं का. ज्याच्याकडे फार मोठं पद आहे, प्रतिष्ठा आहे, लोक आज त्याचा सन्मान करतात महाराज, त्याचा आदर करतात. पण माझे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, दया कुणाच्या सुद्धा हृदयात नाही हो. जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया, ती विभूती माझी धनंजया निरंतर. ज्या ठिकाणी महाराज संपत्ती आहे आणि त्या संपत्ती असणाऱ्या माणसाजवळ दया आहे, दान कर्म जो करतो, त्या ठिकाणी माझा वास आहे, माझा वास. पण हे फार कमी त्या ठिकाणी महाराज आढळून येतं. राजा दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान, विभागशः. आणि शेवटी सांगितलं महाराज, राजा स्त्री धर्मान. राज्यामध्ये जर एखाद्या स्त्रीवरती जर अन्याय अत्याचार जर होत असेल, तर तो राजाने उघड्या डोळ्यांनी पाहू नये. असा सुंदर उपदेश चालू असताना महाराज द्रौपदी मधामध्ये खुदकून हसली. पितामहांचं लक्ष द्रौपदीकडे गेलं. का ग द्रौपदी, मी धर्मराजाला उपदेश करतोय आणि मधामध्येच तू हसली. तुझ्या हसण्याचं कारण मला कळलं पाहिजे. का बरं हसली तू? द्रौपदी म्हटली, पितामह जाऊ द्या ना, रात गई बात गई, कशाला मागच्या गोष्टी उकरून काढायच्या. सहज हसली म्हणे मी. पण पितामह म्हटले, द्रौपदी माझ्या घराण्याची कुलवधू कधीच विनाकारण हसू शकत नाही. तुझ्या हसण्याचं कारण मला कळलं पाहिजे. सांग, का बरं हसली तू?
द्रौपदी म्हटली पितामह जाऊ द्या ना, कशाला माग उकिरडे उकडायला सांगताय. वारकाचा जर किती जरी उकिरडा उकरला तर काय निघणार आहे? सोनं केस ना का? म्हटलं सोनं केसच निघणार आहे. पितामह जाऊ द्या ना. पण पितामह म्हटले द्रौपदी तुझ्या हसण्याचं कारण मला कळलं पाहिजे, बोल का हसली तू? त्यावेळेस महाराज द्रौपदी म्हटले पितामह तुम्हाला माझ्या हसण्याचं कारण ऐकायचंय तर ऐका ना. द्रौपदीची महाराज ओठ रागाने लाल बुंद हले, डोळे महाराज रागाने फडफडायला लागले आणि द्रौपदी बोलते पितामह काय सुंदर तुमचा उपदेश चालू हो धर्मराजाला. स्त्री धर्मानं म्हणतायत राज्यामध्ये एखाद्या जर स्त्रीवरती जर अन्याय जर होत असेल तर तो राजाने उघड्या डोळ्याने पाहू नये. काय सुंदर उपदेश चाललाय हो तुमचा. पण मला मग सांगा ना पितामह, ज्यावेळेस तो दुर्योधन तो दुःशासन मला निवस्त्र करण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेस तुम्ही सभेमध्ये नव्हतात का? का तेव्हा तुम्हाला हा श्लोक पाठ नव्हता? कुठं गेली तू तुमची न्यायनीती? कुठं गेला होता तुमचा धर्म? सांग ना. पितामह म्हटले द्रौपदी तुझं अगदी खरं आहे ग, अगदी तुझं बरोबर आहे. पण ऐक ना, त्यावेळेस मी अन्न दुर्योधनाचं खाल्लं होतं आणि संगतीही दुर्योधनाची केली होती. उपदेश चांगल्याला पचत नाही महाराज. तसं तुकोबा ओ महाराज तुम्ही उपदेश करताय पण लोकांना पटला पाहिजे ना. तुम्हाला कोणी विचारलं सुद्धा नाही आणि तुम्ही सहज सांगताय. बघा महाराज म्हटली हिताचा आहे म्हणून सांगतोय. शास्त्र असं सांगतं काही काही गोष्टी महाराज विचारल्या नाही तरी सुद्धा सांगावेत. एखादा अंध व्यक्ती महाराज रस्त्याने येत असावा, ऐका बरं का, शास्त्र कुठेही लावू नये महाराज. एखादा अंध व्यक्ती समोरून येत असावा आणि समोर गड्डा असावा, मग तेव्हा इकडे जोडायचं का? विचारल्याशिवाय सांगू नये म्हणून पडू द्यायचं का त्या अंध माणसाला गड्ड्यामध्ये? मग हाताला धरायचं आणि बाजूला करायचं. विचारलं नाही तरी सांगावं. महाराज म्हटले मला विचारलं नाही तरी मी सांगेन का? मला तुमचा कळवळा येतोय. माझा अवतारात त्याच्यासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आली दीनजना. संतांचा अवतार महाराज दीनजनांचा उद्धार करण्यासाठीच आहे म्हणून मी सांगतोय. म्हणतात सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. महाराज म्हटले विठ्ठलाला भजा. आता प्रत्येक माणूस महाराज प्रत्येक देवताचा भक्त आहे. कराल मान्य? कोणी रामाचा भक्त असेल, कोणी हनुमंतजींचा भक्त असेल, कोणी महाराज गणेशाचा भक्त असेल, कोणी शिवजींचा भक्त असेल. लोक म्हटले महाराज तुम्ही सांगताय हिताचं सांगताय म्हणून ऐकतोय बरं का, पण तुम्ही पुढचं काय बोलताय? विठ्ठलाला भजा. आम्ही प्रभू रामचंद्रजींचे भक्त आहेत, आम्ही गणेशाचे भक्त आहेत, आम्ही भगवान विष्णूचे भक्त आहेत, आम्ही विठ्ठलाला का भजू? महाराज म्हटले बाबांनो विठ्ठल शब्दाचा जर विग्रह केला, वि म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ भगवान शंकर आणि ल म्हणजे लक्ष्मीकांत. हे तिन्ही वेगळे नाही आणि तुम्ही हरिहराचा भेद करू नका. हरिहरा भेद नाही नका करू वाद. एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. सरळ सरळ सांगू एका प्रमाणामध्ये तुम्हाला, भगवान शिवजी आणि भगवान विष्णू कसे वेगळे नाहीत. ज्या वेळेला महाराज भगवान शंकरांनी हलहल नावाचं विष प्राशन केलं, त्या विषाचा परिणाम झाला कोणावरती? कोणावरती? शिवावरती. कोणावरती? भगवान शंकरानं हलहल नावाचं विष प्राशन केलं, त्याचा परिणाम होतो महाराज तेनी विष्णू झाला निळा. ऐका बरं का. आता भगवान विष्णू परमात्म्याने उलट ऐका, अमृत प्राशन केलं, नारायणे सेविले अमृत, तेने श्वेत झाला महादेव. भगवान शंकराचा रंग कसा आहे रे? कसा रंग आहे भगवान शंकराचा? मला सर्वांकडून उत्तर अपेक्षित आहे बरं का. भगवान शंकराचा रंग कसा आहे? काय? निळा? निळा म्हणताय तुम्ही? सावळा? जांभळा? कुठं चित्रावर बघू नका. काय चाललंय? श्वेत आहेत महाराज, श्वेत.
श्वेत म्हणजे पांढरा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम. कर्पूर कापराचा जसा रंग महाराज पांढरा आहे ना, तसे माझे भगवान शंकर पांढरे, तो कर्पूर गौरम. चित्राकडे बघून महाराज छबी हृदयात प्रगट करू नका. काय ऐकतोय आपण महापुराणामध्ये, शिव महापुराणामध्ये? आपला विषय चालला होता महाराज. लोक म्हटले महाराज ठीक आहे, तुम्ही पटवून दिल्याच्या नंतर आम्ही विठ्ठलाला भजू, पण फायदा काय आहे सांगा ना. त्याचा फायदा महाराज अभंगाच्या द्वितीय करिता एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मधलं भजन घ्यायचे. ज्यांना भगवान परमात्म्याने 2 हात दिलेत त्यांनी एकदम सरळ हातावर घ्या. एकदम सरळा. अरे वा. ओट्यावर बसलेले, कट्ट्यावर बसलेले, पाठीमागं बसलेले गावातली जावाई आहेत का? म्हणजे तसं नाही बरं का, तुमच्या गावामध्ये देणं घेणं चालतं म्हणून म्हणते मी. नाही ना. 1 मिनिट सर्वांनी एक टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन. विठोबा रखो माई, हरी विठोबा रखो माई, टाळी टाळी टाळ्या टाळ्या.
घ्या खाली. वा 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 बाई स्मार्ट हा. बरं इमानदारीचे ना सांगा, खाली बसून काहीतरी टेन्शन आलं का? काहीच नाही ना. एक मिनिट बरं का, एकच मिनिट. टाळ पखवास सर्व बंद असेल. आणि पुरुष वर्ग तुम्हाला काय वाटतं? फक्त हा आवाज घरीच निघतो किलकिल किलकिल. यांच्या कंठामध्ये महाराज सरस्वती माता वास करते, खरंच करते. हातात जशी यांच्या अन्नपूर्णेची कृपा आहे ना, जोक नका, खरंच सिरियसली घ्या. हातात जशी महाराज सरस्वती अन्नपूर्णेची कृपा आहे, त्यांच्या कंठामध्ये सुद्धा महाराज सरस्वती माता वास करते. बघायचं तुम्हाला एकदा आवाज. एकदा सर्वांनी हात वर घ्या आणि खरंच यांना कळून जाऊ द्या नारी शक्ती काय, स्त्री शक्ती काय. आणि इमानदारीच्यानं सांगेल, नारदाच्या गादीवरती उभे, आवाज, शांतता. मनातून भजन करायचंय महाराज, हृदयातल्या परमात्म्याला जाग करायचंय. आणि भजन करायची जर लाज वाटत असेल ना, लाज, ज्या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलाय त्यांचं जर नाव जर आपल्या मुखाला येत नसेल तर आपण माणूस म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही बरं का. एकदा मोठ्या प्रेमाने हात वर घ्या आणि मोठ्या आवाजामध्ये, उंच आवाजामध्ये. काही प्रॉब्लेम आहे का? नाही ना? घेतले ना सर्वांनी हात वर? श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पाठीमागचा आवाज येत नाही. वा वा वा. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हात वर घ्या. बोला बोला सर्वांनी. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. हात वर. पंढरपूर लागला, पंढरपूर. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. वा वा भजन, वा भजन, वा वा वा. असं कसं भजन करताय ना? एक मिनिट फक्त, आणि एक मिनिट वा मला वा वा. एकदम हात वर घ्यायचे, हात वर. आणि हृदयात जो परमात्मा वास करतोय ना, वा वा. त्याला महाराजांना जागा करायचं. करसाल एक मिनिट भजन. अरे वा, हात खाली नाही आला पाहिजे. एक मिनिट फक्त, एक मिनिट. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
हे नारायण गोपाल कृष्ण भगवान की. याला म्हणतात महाराज आनंद. काय आनंद. आता सर्वजण खुलले बरं का. कीर्तनामध्ये फक्त विनोद नकोय. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. अरे विनोद घरी पडले ना मोबाईल वरती पाहिजे ते महाराज आपण ऐकू शकतो. पण खरं सांगू कीर्तन महाराज भगवत प्राप्तीचं साधन सांगितलं. कलो केशव हरी कीर्तनात काय झालं पाहिजे. कीर्तनामध्ये नामस्मरण घडलं पाहिजे. महाराज म्हटले करिता भरोभरी दुरावशी दुरी. तुम्ही संसारात राहता येणारे जेवढी संसाराची भरोभरी करसाल तेवढे देवापासून दूर पळसाल. आवाज नकोय बरं का मला. फक्त 15 मिनिटं माझ्याकडे. मी बोलू का तुम्ही बोलताय. विठ्ठल विठ्ठल माणसाला सोबत काही न्यायचं नाही. तुम्हाला एकाच वाक्यात सांगेन मी काही सोबत न्यायचं नाही. महाराज रिकाम्या हाताने आलोय आणि रिकाम्या हातानेच जावं लागणार आहे. त्यामुळे संसाराची भरूभरी करू नका. आम्ही सदैव प्रवास करतो महाराज. इकडं अहिल्यानगरला माझं कीर्तन होतं मागच्या महिन्यामध्ये. समोरून एक असं टमटम चालू होतं आमच्या गाडीच्या. टमटम कळतं का कशाला म्हणतात टमटम. घरचं टमटम नाही बरं. कोणतं घरचं टमटम कळू दे ना. तुमच्याकडे टमटम कोणाला म्हणतात घरामध्ये. आमच्याकडे कोणाला म्हणतात सांगू तुम्हाला. म्हातारा म्हातारीला श्वाना परिगती झाली अवघे करीती हाडहाड. म्हातारा माणूस झालं ना रे कुत्र्यासारखी गती होते माणसाची. त्याला लोक टमटम म्हणतात. आला बागुल आजा बागुल बुवा त्याला म्हणतात महाराज. पण एक दिवस आपली सुद्धा ही गती होणारी मात्र विसरू नका बरं का. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जायचंय. त्या टमटमवरती असं एक हृदयस्पर्शी वाक्य लिहिलं होतं बरं का. ते वाचून महाराज हृदयामध्ये खरंच काहीतरी स्फूर्तता निर्माण झाली. काहीतरी महाराज बोध मिळाला. त्या रिक्षावरती त्या टमटमवरती पाठीमागून असं लिहिलं होतं. ऐकताना सर्वजण. त्या रिक्षावरती असं लिहिलं होतं चल 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 मैं तुम्हें मंजिल तक पहुंचा दूंगी. चल 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 मैं तुम्हें मंजिल तक पहुंचा दूंगी. अगर नजर हटी ना तो मिट्टी में मिला दूंगी. मिट्टी में मिला दूंगी. एक दिवस महाराजा शरीराची माती होणार आहे. काही सोबत न्यायचं नाही. काहीच नाही. तुमचा अहंकार तुमचा मान तुमचा पैसा तुमचे सगळे सोयरे महाराज इथेच राहणार आहेत. आणि एकटा आलाय आणि एकट्याला जावं लागणार आहे. अजिबात संसाराची भरोभरी करू नका. काय हाव लागली हो आमच्या माता माऊलींना संसाराची सोन्याची. घेतलं का यावर्षी संक्रांतीला सोनं घेतलं. महाग झालं. काय घेता मग यावर्षी आता.
चांदी सुद्धा नाही महाराज घ्यायचं लागत आता फक्त ब्रँडेड दागिना कोणता बेंटेक्स ऐका बरं का अशी एक एवढी हावरी बाई होती महाराज मी बरोबरी सांगते संसाराची हा तिला एवढी महाराज नटायची हाऊस एवढी नटायची हाऊस कमी वयात लग्न झालं आणि सर्व संसाराचा व्याप महाराज नवऱ्यावरती पडला बरं का बहिणीचं लग्न सर्व घरातला व्यवहार वडिलांनी त्याच्याकडे लावून दिला आणि कमी वयामध्ये महाराज सर्व लोड तिच्या डोक्यावरती पडला आता खरं सांगा पुरुष वर्ग संसारामध्ये धावाधाव जास्त कोणाला असते बरं का तुम्हाला असते का महिला मंडळांना असते सर्वात जास्त टेन्शन संसारामध्ये कुणाला असतं पटापटा बोला काय म्हणतोय बघा या खरं सांगू तुम्हाला आपल्याला फक्त करून खाऊ घालाय पण सर्व टेन्शन जर कुणाच्या डोक्यावरती असेल भार जर कुणाच्या डोक्यावरती असेल ना कुटुंबाचा पुरुषांच्या त्याचं महाराज कमी वयामध्ये लग्न झालं सर्व जबाबदाऱ्या डोक्यावरती पडल्या टेन्शन घेऊ घेऊ सर्वांच्या जबाबदाऱ्या निभावू बिचाऱ्याचं समोरचं टक्कल पडलं आणि महाराज ज्या वेळेस मंदिराकडे दर्शनासाठी यायचा ना सकाळी सकाळी बुलेटवर फट 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 मित्रमंडळी महाराज त्याची चेष्टा करायची काय रामभाऊ एवढ्या कमी वयात तुझं टक्कल वाजलं तबला वाजला धुमपान दिसायला लागलं सर्व छाईच उडाली म्हणे तुझी नाराज व्हायचा महाराज बिचारा आणि घरी जायचा पण घरी गेल्याच्या नंतर चेन असावा का नाही ताट वाढल्याबरोबर महाराज घास मोडायचा आणि बाईनं महाराज कडाकड बोटं मोडायची माझ्या मिरीचं नशीब फुटलं टकल्याबरोबर माझं लग्न करून दिलं अगं काय बोलतेस तू लग्नात माझं टक्कल होतं का ते म्हणे लग्नात जरी नव्हतं पण आता आलं ना माझ्या नशिबाला तुमच्या बरोबर पाहुण्यावर जायची लाज वाटते माझ्या मैत्रिणी बरोबर तुमचे फोटो दाखवायची लाज वाटते माझ्या मैत्रिणींना माझंच नशीब फुटलं म्हणे तो म्हणे जाऊ द्या गड्या बाहेर जावं तिकडं सुख नाही घरात यावं घरात सुद्धा चांगले शब्द नाही त्यानं डायरेक्ट महाराज बुलढाणाच गाठला तुमच्याकडे सुद्धा कोणतं पीक आहे मका हरभरा चांगलं जोरातलं पीक हरभरा समजू आपण एवढा म्हणे जेवढा काही पैसा येईल तेवढा इकडंच खर्च करायचा डॉक्टरांकडे गेला डॉक्टर साहेब काय जे खर्च लागेल ते सांगा म्हणे पण जे उघडं पडले धुंपाने ना त्याच्यावरती बरोबर छाई बरोबर करून द्या म्हणे इथं चांगली काय खर्च येईल सांगा ना म्हणे डॉक्टर साहेब म्हटले जर डोक्यावरती जर केस उगवायचे असतील तर जेमतेम म्हणे 2.5 लाख रुपये खर्च येईल किती 2.5 लाख तो म्हणे काही हरकत नाही मी एका महिन्याने हरभरा विकल्याच्या नंतर येऊन जाईन त्याने ती पावती घेतली बिल घेतलं आणि घरी आला म्हणे ऐकतेस का काय झालं म्हणे अगं रोज तुला माझी लाज वाटते ना म्हणे मग लाज नाही वाटणार तर काय होईल मी पाहिली तर यंग म्हणे तुम्ही म्हातारी दिसायला लागली टकली ते म्हणे बघ चिठ्ठी आणली तुझ्यासाठी म्हणे काय याच्यामध्ये डॉक्टरांकडे गेलो होतो म्हणे आज बुलढाण्याला डॉक्टर साहेबांनी सांगितलं टकलीवरती जर केस उगवायचे असतील काळं रान जर हिरवं करायचं असेल तर 2.5 लाख रुपये खर्च येईल किती 2.5 लाख रुपये खर्च तिनं मला चिठ्ठी पाहिल्याबरोबर ग्लासभर पाणीच पिलं गटागटा घाम पुसायला लागली म्हणे या चाटीसाठी या टकलीसाठी 2.5 लाख रुपये खर्च एक काम करा म्हणे तुम्हाला एक चांगला मोफतचा सल्ला देते 2.5 लाख रुपये या टकलीसाठी खर्च अजिबात करू नका 2.5 लाखाचा नेकलेस माझ्या गळ्यात घाला मी टकल्याबरोबर सुरळीत संसार करते आता तुम्ही मला सांगा किती हवे महाराज आपल्याला संसाराची सोबत येणार आहे का तो नेकलेस अजिबात नाही काही सोबत न्यायचं नाही हो करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी काळ रूपी सर्पाच्या जबड्यात आपण ग्रासलोय पाहता पाहता तो काळ येईल आपल्याला घेऊन जाईल महाराज संतांनी सांगितलं हो सांगतोय म्हणतात नाही विचारलं तरी तुकोबराई सांगतात का आमचा लढीवाळपणा येतोय महाराज हिताचा कळवळा येतोय महाराज माझ्या संतांना तुमचा आमचा म्हणून तुकोबराई सांगतायत बाबांनो
विठ्ठलाला भजारी भजारी त्याच्यासाठी नरदेव दिला, देवी दिला देह. जना गोमटा भोजना गोमटा कशासाठी? भजनासाठी दिलाय. पण केलंय का कधीतरी भजन? केलंय भजन? आम्ही कीर्तनकार येतो महाराज, सांगून जातो, पण मनावरती महाराज थोडा सुद्धा परिणाम होत नाही. काही जास्त दिवस राहायचं नाही रे. तुम्ही जाणार, आम्ही जाणार, चोऱ्या करणार जाणार, माळ घालणार जाणार, सज्जन माणूस जाणार, दुर्जन माणूस जाणार, प्रत्येक जण जाणार आहे. आता 10-15 दिवसाची महाराज पूर्वी घडलेली घटना आहे परभणी जिल्ह्यामधली. 2 कलाकार महाराज मंडळी आपल्यातून सोडून गेले तरी दादांनो, प्रत्येकाला जावं लागणारे. एवढं मोठं महाराज वारकरी संप्रदायावरती दुःख कोसळलं महाराज दोघांच्या जाण्याने. काय सोबत न्यायचं सांगा ना? काहीच न्यायचं नाही. माझी विनंती असेल आयोजकांना, जे काही आपण कार्यक्रम करतोय ना, 8 ते 10 कार्यक्रमाची वेळ ठेवू नका रे माझ्या दादांनो. आज आमच्या घरी तरी कुणीतरी वाट बघतंय. आमचा मुठीमध्ये जीव घेऊन आम्ही महाराज फिरत असतो. यादी कधीतरी जाण असू द्या. त्यांना महाराज घरी बायका पोरं लेकरं बाळ महाराज वाट बघत होती, त्यांची सुद्धा, त्यांचा सुद्धा परिवार होता. आज महाराज एवढ्या लांबून महाराज मंडळी आपल्या गावात येतात, त्यांचा आदर करा रे, प्रेम लावा, जीव लावा. काही नाही महाराज, 4 दिवसाची संगती येत आपण, प्रवासी येत आपण, कधी कुणाचं तिकीट संपेल महाराजांनी उतरावं लागेल सांगता येणार नाही दादा. अरे आज आपल्यातून 2 जण महाराज कलावंत महाराज मंडळी आमचे सोडून गेलेत. एक दिवस तुम्हा आम्हाला सुद्धा जायचंय. माझी विनंती असेल आयोजकांना, कीर्तनाची वेळ महाराज 7 ते 9 किमान ठेवा. शक्य नसल्यास महाराज मंडळींना रात्रभर ठेवून घ्या. सांगता येत नाही महाराज कधी वेळ कोणती माणसावरती येईल. आज केवढा महाराज दुर्दैवी प्रसंग आपल्या वारकरी संप्रदायावरती घडला. ऐकणार रे, मला आज नरदाच्या गादीवरती खरं बोलायचंय. ते गेलेत, उद्या आम्हाला सुद्धा जायचंय आणि तुम्हाला सुद्धा जायचंय. तुम्ही तर त्यांचा आदर सन्मान तर नक्कीच करा, पण खरं सांगू महाराज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत, एकमेकांची किंमत करा रे. अजिबात मनामध्ये अहंकारी देऊ नका. मी फार मोठा आहे, माझ्यामध्ये कला आहे, माझ्यामध्ये गुण आहे. आपण जर फार मोठे जर असतो ना, तर आपण आज या ठिकाणी नसतो. या ठिकाणी नर्मदा मैयाच्या महाराज किनाऱ्यावरती आपण त्या ठिकाणी वास करत होतो. आज माझ्या माऊलींनी महाराज 5 बोटं समान नाही दिली बा सर्वांना. कुणाला कमी आहे, कुणाला जास्त आहे. अजिबात अहंकार बाळगू नका. थोडं जास्त गायन करता येईल, थोडंसं कमी मृदंग वाजवता येईल, अजिबात नाही. पण जे कोणी महाराज मंडळी येतणारे, तुम्ही आता घराच्या बाहेर पाऊल टाकून बघा, आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जा, कुठेतरी बाहेर जासाल ना महाराज, गळ्यामध्ये जर माळ जर दिसली ना बाबा माळ, तर एवढा अभिमान वाटतो ना माझ्या वारकरी संप्रदायाचा. आणि वाटतं अरे माझ्या माऊलींचा बेल किती गगनाला भिडला. आज वारकरी संप्रदाय सगळीकडे पसरला. सांगेन तुम्हाला, हात जोडून विनंती असेल आपल्या महाराज मंडळींना सुद्धा माझी, एकमेकाला समजून घ्या. आपण आपल्या माऊलींची लेकरे, कुणाला कमी येत असेल विद्या, कुणाला कमी जास्त असेल, अजिबात विचार करू नका, त्यांना जीवच लावा महाराज. ही हात जोडून पाया पडून विनंती असेल सर्व कलाकारांना, महाराज मंडळींना. आणि महाराज 7 दिवस आपल्याकडे त्यांची लेकरासारखी काळजी घ्यावं. आणि महाराज खरंच तुमच्या गावापर्यंत यायचं म्हणजे कधी काळ येईल आणि कधी घेऊन जाईल सांगता येत नाही महाराज. तो मग पुण्यवान असो पातक असो महाराज, देव प्रत्येकाला नेणार आहे. त्यामुळं महाराज माझी प्रत्येक चालकांना विनंती असेल, हात जोडून वाहन चालवत असताना गती थोडीशी कमी असू द्या रे. एकदा नजर जर हटली ना महाराज, तर दुर्घटना घटायला महाराज उशीर लागणार नाही. हात जोडून पाया पडून विनंती असेल, तुमची लेकरं बाळं तुमच्या घरी माघारी तुमची वाट बघतायत, आणि तुम्ही गेल्याच्या नंतर महाराज त्यांचा आधार कोण असेल, माता पित्यांची महाराज शेवटची काठी कोण असेल. हात जोडून पाया पडून विनंती, थोडीशी गती सांभाळा. प्रत्येकाला जायचंय. महाराज म्हटले प्रत्येक जण जाणारे, संसारामध्ये प्रत्येक जण आलाय, देवाचं भजन करा. करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची प्री भावसी. आणि महाराज म्हटले काही लागत नाही रे माझ्या देवाला, काही लागत नाही. शिव महापुराण या ठिकाणी कथा ऐकतोय. तुम्ही खरं सांगा कोणाचे भक्त आहात? महादेवाचे. अगदी बरोबर बोललात बरं का. भक्ती कशी करायची एका मिनिटात सांगेन तुम्हाला मी. ज्यावेळेस महाराज भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जाताना काय मागता रे महादेवाकडं? एकदा बोला हर 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 हर. पाठीमागून आवाज येत नाही. गाडी देव, बंगला देव, आणि मग म्हणतो आम्ही महादेव.
ज्या वेळेस मंदिरामध्ये जाताना भक्ती सांगते मी कशी करायची. भगवंताला गेल्याच्या नंतर महाराज काहीच नासक्या वस्तू संसारातल्या मागू नका. मंदिरात गेल्याच्या नंतर हात जोडा आणि देवाला म्हणा, देवा मंदिर में रहते ओ भगवन, मंदिर में रहते ओ भगवन, कभी बाहर आया जाया करो, मंदिर में रहते ओ भगवन, कभी बाहर आया जाया करो, मैं रोज तेरे दर आता हूँ, मैं रोज तेरे दर आता हूँ, कभी तुम भी मेरे घर आया करो, मेरे भगवान आया जाया करो, आया करो. देवाकडे जाताना देवाला फक्त एकच म्हणा, मंदिर में रहते ओ भगवन, कभी बाहर आया जाया करो, मैं रोज तेरे दर आती हूँ, कभी तुम भी मेरे घर आया करो, मंदिर में रहते ओ भगवन, कभी बाहर आया जाया करो. म्हणलात कधी भगवान शंकराला, म्हणलात गाडी द्या, बंगला द्या, नासक्या वस्तू संसारातल्या अजिबात मागू नका रे देवा. मी रोज तुझ्या दर्शनासाठी तुझ्या मंदिरामध्ये येतो देवा, कधीतरी तू सुद्धा माझ्या घरी आला पाहिजे. ही अपेक्षा, हा भाव जुटणं महाराज फार महत्वाचा आहे. याला म्हणतात भक्ती. महाराज म्हटले काही लागत नाही, फक्त आणि फक्त एक भाव लागतो, भाव. अभंगाचं शेवटचे हे काही न लगे क भावची कर, काही न लगे क भावची कर, काही न लगे भावची कारी, भावची कारी. तो कामने आले विठोबाचे, तो कामने आले विठोबाचे, करिता बरोबर बाबा
हरिता बरोबर काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आण विठोबाची विठोबाची माझ्या पंढरी परमात्म्याची मी आण घालून सांगतोय माझ्या देवाला दुसरं काही नकोय तुमचा फक्त माझा भाव देव तुमच्या अंतकरणातला भाव बघतोय माझ्या बुद्धीप्रमाणे मी या ठिकाणी अभंगाचा भावार्थ मांडलाय 2च मिनिटं मला तुमच्याशी बोलायचे चालेल वेळ तशी झाली बरं का 2 मिनिटं घेऊ प्रत्येक कीर्तनामध्ये मी काही ना काही संदेश देऊन जाते 2च मिनिटं बोलायचे बरं का त्याच्यावर मी वेळ घेणार नाही देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा आई वडिलांची सेवा करा या चिमुरड्यावरती महाराज हाच काळ आहे हीच वेळ आहे चांगले संस्कार टाकण्याची आणि महाराज चौथी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा जेवढे काही व्यसनाने ग्रासले गेलो ना आपण कमी वयामध्ये महाराज लेकरांना व्यसन लागलेत आज या ठिकाणी तरुण भरपूर आहेत बोलू द्या मला आज महाराज 15 वर्षाची 16 वर्षाची पोरं व्यसनाधीन होऊ लागलीत लग्नामध्ये मला डीजे लेवलवरती दारू पिऊन पोरं असतात प्यारे दादा तुमच्या खिशातली तुम्ही पैशाची पिताय काही हरकत नाही पण त्या दारूचं नाव मारा तुम्ही दारू पिताना एका दारूचं नाव सांगते व्यासपीठावरून ती दारू पिया तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पियो या शाम पियो उतर जाएगी लेकिन मेरे हरिनाम का पेला तो पे कर दे तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी तेरी सारी जिंदगी सुधर जाएगी आज जेवढे काही महाराज संसार उद्ध्वस्त झालेत ना महाराज केवळ आणि केवळ संसार फक्त महाराज व्यसनापायी गेलेत मग तो दारूचं व्यसन असो बिड्यांचं पुड्यांचं असो आणि आता सगळ्यात मोठं व्यसन लागले महाराज ऑनलाईन गेमचं रम्मीचं हसण्यासारखी गोष्ट नाही महाराज शोकांतिकेची बाब आहे आज महाराज लालच लागली लेकरांना गेमची ऐका पूर्वीच्या काळामध्ये लोक व्यसन करत नव्हती बाबा चष्मेवाली बाबा व्यसन पूर्वीच्या लोक करत होती का जास्त त्याचं कार्य महाराज करत नव्हती पैसा मुबलक नव्हता सकाळी काही खाल्लं तर संध्याकाळी खायची पंचायत होती महाराज लोकांची आता सरकारने महाराज धान्य स्वस्त करून टाकले आत्ताचं खातोय ना शाम का देख लेंगे पूर्वीचे लोकांचं महाराज खानपान चांगलं होतं बाबा पूर्वीची लोक काजू बदाम खायचे ऐका बरं का 1च मिनिट बोलणारे थांबणारे मी पूर्वीचे लोक महाराज काजू बदाम खायचे ऐका काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला अजय अक्षय शाहरुख सुद्धा महाराज विमलच खाम नाही लागला बंद झाल्या शिक्षण जाहिराती बंद झाल्या शिक्षण जाहिराती जुगार प्रसिद्ध झाला हिंदी मराठी कलाकार सुद्धा महाराज रमीज खेळा म्हणायला लागला अरे जॅकी सुद्धा गायछाप खातो जॅकी सुद्धा गायछाप खातो तोही तेच म्हणाला जंगली रमी पे आवणा महाराज डायलॉग हाही फेमस झाला डायलॉग हाही फेमस झाला ऐका ना या दारूमुळं या तंबाखूमुळं जारीवाला काही टपरीवाला सुद्धा इतका श्रीमंत झाला पण या व्यसनामुळे माझ्या भारताचा तरुण मात्र वाया गेला दादांनो आपल्या गावामध्ये एवढा मोठ्या संख्येमध्ये एवढा भव्य दिव्य या ठिकाणी सप्ताह होते माझी हात जोडून विनंती असेल दरवर्षी मला वाटतं असा सप्ताह होत असावा एवढा अमाप खर्च आपण करतोय पण काहीतरी परिवर्तन घडणं ही काळाची गरज आहे महाराजींचं महाराज शेवटचं कीर्तन आहे काल्यांचं ज्यांच्या श्रीमुखातून तुम्ही श्री महापुराण कथा ऐकताय मला वाटतं त्यांच्या हातून तुम्ही महाराज तरुणांनी
शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनामध्ये माळी घालाव्यात आणि संकल्प करावा, बस आजपासून व्यसन सुटलं. तुमचं जीवनाचं जर सोनं जर नाही झालं ना दादा, बस काय घ्यायचं अजून. आणि एवढा खर्च कशासाठी रे? काहीतरी बदल हवा ना, परिवर्तन हवं ना. दरवर्षी आम्ही अमाप खर्च करतो, कीर्तनकार येतात निघून जातात, पण आमचं चाललंच आहे. त्यासाठी महाराज गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. आणि आता पोरींचं प्रमाण एवढं कमी झालंय, एकच वाक्य सांगेल पोरींच्या आईवडिलांना, पोरगी देताना थोडा पैसा कमी बघा, नोकरी चाकरी इस्टेट थोडी कमी बघा, पण जाबाई मात्र माळकरीच बघा. काय म्हणते मी? माळकरीच बघा. थोड्या सुख सुविधा थोड्याशा मोजक्या असतील ग, पण तुमच्या लेकराचा महाराज संसार सोन्याचा झाल्याशिवाय, सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा पुनश्च तुमच्या सर्वांच्या श्रोतेमंडळीच्या चरणी सेवा समर्पित करते. माझ्या गुरुवरांच्या चरणी सेवा समर्पित करते. माझी पती परमेश्वर विठ्ठल महाराज शिंदे यांच्या चरणी सेवा समर्पित करते. आणि या ठिकाणी माझ्या वाणीतून जर कोणाला शब्द अपशब्द लागला असेल तर माफी मागते. आणि पुनश्च गणपती बाप्पांच्या चरणी सेवा समर्पित करते आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर थांबा कृपया. सगळ्याला माहिती आहे, आपण सगळ्यात लवकर येता, पण सूचना ऐकल्याशिवाय उठत जाऊ नका. अत्यंत लांबून आणि अत्यंत म्हणजे वेळेवर असं नियोजन होऊन ताईनं आपल्याला तारीख दिलेली आहे. निश्चितच ताईनं जे म्हटलं की माळकरी व्हा, आपल्याला 22 तारखेला भव्य महाप्रसाद आहे. 26 वर्षात तर 26 माळकरी नाही झाले, पण निदान 22 तारखेला 200 वारकरी तरी होतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि माळे घालतील 2